हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे रुपाली चॅनेलवर. आता मी मस्त असं चिरमुऱ्याचा मुरमुरा बनवणार आहे, म्हणजे भडंग बनवणार आहे चिरमुऱ्याचं तुमच्या भाषेत. हे मक्याचा चिवडा, एक वाटी शेंगदाणे, जिरे, मोहरी, हळद, फुटाण्याची डाळ, हिरव्या कढीपत्त्याची पाने, खोबरं आणि लसूण ठेचून घेतलं आहे आणि आपला घरगुती मसाला. चला आता आधी आपण आपलं तेल तापलेलं आहे. त्या तेलामध्ये आपण आधी शेंगदाणे फ्राय करून घेऊया. मस्त कडक असे भाजून घ्यायचे. बघा मस्त असे शेंगदाणे आता हे भाजायचे, आपण चिरमुऱ्यामध्ये टाकायचे. मस्त असे आपल्या आता हे शेंगदाणे तळून झालेले तर आपण हे चिरमुऱ्यामध्ये टाकूया. आता आपण हे खोबरं टाकून घेऊया तेलात. चिलमुले हे काय बनवणार आहे आता बाबू? मस्त असं खोबरं तळून घेतलेलं आहे का. आता मस्त असा आहे मक्याचा चिवडा आता तळून घेऊया आपण. आता फुटाण्याची डाळ टाकली तर मस्त अशी तळून घेऊया आपण. आता आपलं मस्त असं तळून झालेलं आहे. आता आपण हे जिरं मोहरी तेलात टाकूया तडतडूया. जिरं मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता आणि हे लसूण टाकून घेऊया. तर मसाला भाजला की आपण त्यात हळद टाकून घेऊया जरा. आपला लाल तिखट घरातलं, चवीपुरतं मीठ. आपला मसाला आपण चिरमुऱ्यात टाकून घेऊया आणि एकजीव करूया. चला तुम्हाला दाखवते एकजीव केल्यावर. आता टाकून घेते त्यात. हे बघा मित्रांनो, मस्त असा आपला चिवडा रेडी आहे. तरी मला काहीतरी ह्याच्यामध्ये कमी वाटायला लागलं. आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये अर्धा किलोचा फरसाणा टाकून घेऊया. चला जरा. आणि मस्त असा आता फरसाणा टाकला आहे. आणि आमचं बाळ बघा, ईश्वरी आमची बघा, त्यातलं शेंगदाणे विचून खाती. काय झालं ईश्वरी? शेंगदाणे वय? शेंगदाणे दिसला तुला? हे मिक्स करून चिवला आहे वय. बाळ पण माझं मदत करतं मिक्स करू लागायला. आणि बाळ आगाव आमचं त्यातलं उचलून शेंगा खाते एक इचून. आगाव. आता मस्त असा पिशवीमध्ये बांधून रेडी केला. आता ह्याला पॅक डब्यामध्ये ठेवून टाकायचं. बघा मित्रांनो, मस्त असा आपला चिवडा रेडी. आणि माझा मुलगा तिथं चिवडा खात बसला आहे बघा. त्याचं लक्षच नाही आहे व्हिडिओ करते, आत्ता बघितला. मित्रांनो, माझ्या चिवड्याची रेसिपी साधी सोपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा नक्कीच. सबस्क्राईब करा.